मंडळी नमस्कार. शब्द माझे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज एक खूप मनोवेधक अशी स्टोरी घेऊन मी आलेलो आहे. एक दोन दिवसापूर्वी माझ्या एका छोट्या व्हिडिओतनं तुमच्यापर्यंत मी आलो होतो असा एक विषय घेऊन की आपल्याच नावाची अनेक माणसं या जगामध्ये असतात आणि फार क्वचित आपण त्यांना भेटण्याचा प्रसंग येतो. तो प्रसंग फार आनंददायी असू शकतो, कारण नाव असतं आपलं की जे आपल्याला वाटत असतं फक्त आपलं आहे, पण त्याच नावाची एखादी व्यक्ती भेटते, त्या व्यक्तीची ओळख होते. आणि गंमत पहा, पुण्यात स्थायिक असलेले हेमंत बर्वे मला भेटले की जे कथा लिहितात. लॉकडाऊनच्या काळात त्यांची एक कथा आपल्यासारख्या अनेकांनी वाचली, मीही वाचली, खूप आवडली आणि नाव लक्षात राहिलं कथेचं आणि हेमंत बर्वेंचं पण. कथा फार मोठी नाहीये. कथेचं नाव आहे रॉंग नंबर. हो, तोच जो फोनवर लागतो तो रॉंग नंबर. आज मी आमच्या मानस बंगल्याच्या आवारात बसलो होतो. श्री अनंत दत्तात्रय फाटक आणि सौ कालिंदी अनंत फाटक अशी दारावर लावलेली पाटी मला स्पष्टपणे दिसत होती. उदास, दुःखी, हरवलेला आणि एकटा असा मी कालिंदीच्या रिकाम्या खुर्चीकडे बघत बसलो होतो. कारण आज माझ्याबरोबर माझ्या जीवाभावाची सहचारिणी नव्हती. 50 वर्षांची साथ देऊन ती निघून गेली होती. माझा मुलगा अभिजित हा सिव्हिल इंजिनियर आहे. तो, त्याची पत्नी म्हणजे आमची सून रेवा आणि आमची नात मिका यांच्याबरोबर कोल्हापूर इथे राहत होता. तो एका मोठ्या कंपनीमध्ये CEO होता आणि कंपनीनं दिलेल्या बंगल्यातच राहत होता. तिथे काही वेळा रेंज येत नव्हती, म्हणून त्याला कंपनीने लँडलाईन फोन पण घेऊन दिला होता. त्याच्या कामाच्या व्यापामुळे त्याची आमची फार भेट होत नव्हती. तसे आमचे सुखाचे सगळेच टिकमार्क्स केव्हाच पूर्ण झाले होते. कालिंदीचं वय आता 72 वर्ष आहे आणि माझं 76 वर्ष आहे. कालिंदीचं वय आता 72 वर्ष होतं असं म्हणायला हवं, नाही? काही वेळा व्याकरणातील भूतकाळ आणि वर्तमान काळ पण तुम्हाला घायाळ करतो. आमच्या मागील 3ही पिढ्यांवर लक्ष्मी आणि सरस्वतीचा वरदहस्त होता. मी स्वतः लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो आणि कालिंदी, ती विद्यानिकेतन या शाळेमध्ये प्राचार्य होती. आता आम्ही दोघेही सुखाचे निवृत्त जीवन जगत होतो आणि इतक्यात मध्येच ती काळ रात्र समोर आली. बारीक तापाचं निमित्त झालं. मग कोरोनाची सर्व लक्षणं दिसायला लागली आणि आधी मला व नंतर कालिंदीला या करोनारूपी राक्षसानं पूर्णपणे विळख्यात घेतलं. आम्हाला कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तिथे अतिशय चोख व्यवस्था होती. माझा वॉर्ड नंबर होता C1/8 आणि कालिंदीचा C3/14. सुदैवाने आम्ही जवळच्याच वॉर्ड्समध्ये होतो. मोबाईल वापरण्यास परवानगी पण होती. सुमारे 8-9 दिवस झाले असतील. हळूहळू दोघांचीही प्रकृती सुधारत गेली. वेळोवेळी डॉक्टर्स येत होते. सर्व सिस्टर्स अतिशय मनोभावे आम्हाला लागेल ती मदत करत होत्या. हेल्थ वर्कर सुद्धा आमची पूर्ण काळजी घेत होते. अशा वेळी की नाही, मनाची उभारी अतिशय महत्वाची असते. आणि कालिंदीच्या बाबतीत तर धडाडी कमी असण्याचा प्रश्नच नव्हता. कधी कधी मी तिला गमतीनं काली इतकेच हाक मारत असे, कारण ते नाव तिला शोभून दिसत असे. तिची भद्रकाली, पाताळकाली, रुद्रकाली अशी अनेक रूपं मी बघितलेली होती. आयुष्यभर ती माझ्यासाठी धैर्य आणि ऊर्जा यांचा जणू स्रोतच होती. तसंच अभिषेकवर तिचा प्रचंड जीव होता. त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या धडाडीवर तिचा प्रचंड विश्वास होता. तिच्या 72व्या वाढदिवसाला मी तिला खूप महागडा मोबाईल घेऊन दिला होता. सगळं कसं छान चाललं होतं. आता तर डिस्चार्ज उद्यावर येऊन ठेपला होता. आमच्याकडे डॉक्टर येऊन सांगून गेले. सर्वांनी खूप आनंदाने या गोष्टीचं स्वागत केलं. कालिंदीच्या वॉर्डमध्ये पण हे सगळं सांगितलं गेलं. 2ही ठिकाणी घरी जाणाऱ्या लोकांची यादी करण्यात आली. आता आम्ही कोरोना कॅरियर नव्हतो बरं. सर्वांनी आपापल्या घरच्यांना कळवलं. हळूहळू काही रुग्णांचे नातेवाईक बाहेर येऊन थांबू लागले होते.
2-3 दिवसांनी डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची लिस्ट बनवली जात होती. आम्हा उभयतांची नावं त्यात होती. आता आम्हाला आतल्या आत फिरण्याची मुभा सुद्धा होती. कालिंदी आता उठून बसू शकत होती. आम्ही दोघंही एकमेकांना सुमारे 11-12 दिवसांनी प्रत्यक्ष भेटत होतो. चला आता मला अभिला सांगू द्या आधी, कालिंदी म्हणाली. लवकर लवकर कार घेऊन ये म्हणावं. सगळेजण 4-5 दिवस राहायच्या तयारीनेच या. लवकर फोन लावून द्या हो. केव्हा एकदा मिकाला डोळे भरून बघतेय ना, असं झालंय. साधा फोन लावायला अनंत किती उशीर करतोयस. आज कालिंदी खूपच एक्सायटेड वाटत होती. मी अभिला फोन कनेक्ट केला. तिथे रेंज नव्हती. रेंज आली तर कोविडचा मेसेज सुरू झाला. अरे किती वेळ, परत कालिंदी तक्रारली. मग मी लँडलाईन कनेक्ट केला. रिंग वाजायला लागली. मिकाने फोन घेऊन फक्त हॅलो म्हटलं. इकडे कालिंदीचा चेहरा बदलला. लाईव्ह रिसिव्हर टेबलावर ठेवून बहुतेक अभिला बोलवायला आत गेली. आणि 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 तेवढ्यात आम्हा दोघांना रेवाचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. अभि, आता तिथे जायची काही गरज नाहीये. उगीच कोरोनाला निमंत्रण नकोय. नंतर दोघेही बरी झाली की महिन्याभराने जाऊया. 10-20 सेकंद अशीच गेली. समोरून अभिने फोन घेतला. रॉंग नंबर. फोन ठेवला खाली. संपलं. एका माता पुत्राचं नातं एका रॉंग नंबरने संपुष्टात आणलं. कालिंदी त्यावेळी आणि शेवटपर्यंत काहीच बोलली नाही. मी तिला सावरण्यासाठी बराच वेळ एकटाच बोलत राहिलो. आता जणू काही भद्रकाली, रुद्रकाली, गुह्यकाली, महाकाली या माझ्यावर रुसल्या होत्या. मग मात्र कालिंदीरूपी महाकालीने तिच्या हातातली खड्ग, चक्र, बाण, धनुष्य, परीघ, शूल, भ्रुशुंडी ही सर्व शस्त्र एका क्षणात बाजूला टाकून दिली आणि ती या काळरूपी वास्तवाला सामोरं जाण्यास तयार झाली. आज हे अंबर मला देखील फितूर झालं व मी आणि काळ यामध्ये तिनं काळाची निवड केली. त्या क्षणानंतर औषधांचा पण उपयोग झाला नाही. पुढील 2 दिवसात अगदी बरी होत आलेली कालिंदी पूर्णपणे निवत गेली आणि ज्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला त्याच दिवशी आमचा दोघांचा एकदम प्रवास सुरू झाला. माझा गाडीतून घराकडे आणि कालिंदीचा काळी चेन लावलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतनं निज धामाकडे. जिनं आयुष्यभर पैठणी, पोचमपल्ली, संबलपुरी, बोमकाई, बांधणी, मुग्गा सिल्क, बनारसी, सत्तू, फुलकारी अशा अनेक प्रकारच्या साड्या आपल्या सुंदर शरीरावरती मिरवल्या ना, तिला शेवटचा प्रवास करताना मात्र प्लास्टिकची पिशवी नशिबात आली. काही वेळा वाटतं की रॉंग नंबर जर लागलाच नसता ना, तर काही 5-6 वर्ष तरी सहजीवनाची अधिक मिळाली असती का? ही तिची तब्येत खरंच चांगली नसेल? मनाची उभारी बरं होण्यासाठी एवढी महत्वाची असते? काय माहिती. उत्तर माहीत नसलेले फक्त प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि एक मोठा अंधार.